रोबोटिक सांधे बदल या शस्त्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानामुळे आज मोठा बदल घडून आला आहे. अधिक अचूक, सुरक्षित आणि रुग्णांसाठी फायदेशीर शस्त्रक्रिया शक्य आहे. पण रोबोटिक सर्जरी विषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर करून खरे काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. रोबोटिक प्रत्यारोपण म्हणजे भविष्यातील सर्जरी आज. रोबोटिक सांधे प्रत्यारोपण हे या सर्जरीचे नाव थोडेसे चुकीचे आहे. खरं तर याला रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण असे म्हणायला हवे. यात रोबोट सर्जरी करत नाही, परंतु रोबोट जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनला म्हणजे सांधे प्रत्यारोपण करणाऱ्या सर्जनला सर्जरीत अचूकता, सुरक्षितता आणि वेदना मुक्तता आणण्यास मदत करतो. या प्रकारच्या शस्त्रक्रियेत अचूकता इतकी येते की चूक झालीच तर ती फक्त अर्धा किंवा 1 मिलीमीटर एवढीच चूक असू शकते. एवढी अचूकता सांधेरोपण प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अनेक वेळा आवश्यक असते. नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत कुकाले, त्रिमूर्ती हॉस्पिटल लातूर येथे कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट, आर्थ्रोस्कोपी आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहे. 15 वर्षांपेक्षा अधिक अनुभवासह मी आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया आणि सांध्याभोवतीच्या जटिल फ्रॅक्चरवरती उपचार करण्यात विशेषज्ञ आहे. माझे लक्ष अचूकता आणि रुग्णांच्या पुनर्प्राप्तीवर आहे. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळण्याची काळजी मी करतो. चला जाणून घेऊया. रोबोटिक सांध्यांचा प्रत्यारोपण ही आधुनिक अस्थिरोग शास्त्रातील अत्यंत प्रगत, तंत्रज्ञानाधिष्ठ आणि रुग्ण केंद्रित शस्त्रक्रिया पद्धत मानली जाते. पारंपरिक सांधेबद्दल शस्त्रक्रियेत म्हणजे रोबोट शिवाय केलेल्या ऑपरेशनमध्ये शस्त्रक्रियकाच्या म्हणजे सर्जनच्या अनुभवावर, हात कौशल्यावर आणि अचूकता आणि दृष्टीवर संपूर्णपणे अवलंबून असते. अशा परिस्थितीत मानवी मर्यादा लक्षात घेता सूक्ष्म चुकाची शक्यता असू शकते. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे मात्र नियोजन, मोजमाप आणि प्रत्यारोपण या सर्व टप्प्यांमध्ये संगणकीय अचूकता प्राप्त होते. त्यामुळे शस्त्रक्रियेचे परिणाम अपेक्षेप्रमाणे असतात. तसेच या सर्जरीने बसवलेले सांधे दीर्घकाळापर्यंत टिकतात. या पद्धतीमध्ये रुग्णांच्या गुडघ्याच्या किंवा कुल्ल्या सांध्यांचे त्रिमितीय रूप म्हणजे 3D मॉडेल तयार केले जाते. हे शस्त्रक्रियेपूर्वीच 3D मॉडेल तयार झाल्यामुळे अत्याधुनिक स्कॅनिंग आणि सॉफ्टवेअरच्या सहाय्याने हे प्रतिरूप तयार होते व त्यामुळे सांध्यांची प्रत्यक्ष रचना कशी आहे, हाडांची घनता कशी आहे, विकृती कशी आहे हे स्पष्टपणे समजते. या प्रतिरूपावर म्हणजेच 3D मॉडेलवर आधारित शस्त्रक्रियेच्या आधीच सविस्तर नियोजन केले जाते. हाडावर कुठे काप घ्यायचा, किती हाड कापायचे, कृत्रिम सांधा कोणत्या अचूक कोनात बसवायचा आणि सांध्यातील नैसर्गिक समतोल कसा राखायचा याची अचूक माहिती सर्जनला आधीच उपलब्ध होते. थोडक्यात म्हणजे सर्जन पूर्णपणे तयार असतो. याशिवाय प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या वेळी रोबोटिक प्रणाली सतत मार्गदर्शन करत असते आणि म्हणून आधीच नियोजित केलेल्या ठिकाणाशिवाय सर्जनला इतर कुठेही काप घेता येत नाही. रोबोट स्वतः शस्त्रक्रिया करत नाही हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोबोट फक्त सर्जनच्या हाताला दिशा, मर्यादा आणि अचूक नियंत्रण देतो. त्यामुळे अनावश्यक हाड कापले जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. स्नायू, स्नायुबंध आणि इतर मऊ ऊतीचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे होते. याचा थेट फायदा रुग्णांच्या वेदनांवर, रक्तस्त्रावावर आणि बरे होण्याच्या कालावधीवर होतो. शस्त्रक्रियेनंतर शरीरावर येणारा एकूण ताणही त्यामुळे तुलनेने खूपच कमी असतो. अनुभवी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनच्या मतानुसार रोबोटिक सहाय्याने केलेल्या सांधे बदलामध्ये प्रत्यारोपणाची बसवणूक अधिक नैसर्गिक आणि शरीरशास्त्राशी सुसंगत असते. योग्य संरखण्यामुळे चालताना सांध्यावर पडणारा ताण समप्रमाणात विभागला जातो. परिणामी सांध्याचा झीज दर कमी होतो आणि कृत्रिम सांध्याचे आयुष्य लक्षणीयरित्या वाढते. रुग्णाला चालताना स्थिरता जाणवते, पायाची लांबी संतुलित राहते आणि त्यामुळे रुग्ण दैनंदिन हालचाली अधिक आत्मविश्वासाने करू शकतो. या पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन प्रक्रिया सुलभ होते. कमी रक्तस्राव, कमी सूज आणि तुलनेने कमी वेदना यामुळे रुग्ण लवकर उभा राहतो आणि लवकर चालायला लागतो.
वेदनाशामक औषधांची गरजही फार कमी भासते. रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि रुग्ण लवकर दैनंदिन जीवनात परतू शकतो. तथापि रोबोटिक सांधेबद्दल सर्व रुग्णांसाठी आवश्यक असते असे नाही. सांध्यांची स्थिती, वय, वजन, जीवनशैली, हाडाची गुणवत्ता आणि इतर वैद्यकीय आजार याचा समतोल विचार करूनच योग्य पद्धत ठरवली जाते. अनुभवी शल्यचिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला वैयक्तिक निर्णयच रुग्णांसाठी सर्वोत्तम ठरतो. एकंदरीत म्हणजे रोबोटिक सांध्यांच्या प्रत्यारोपण म्हणजे अचूकता, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन समाधान याचा संतुलित संगम असतो. योग्य रुग्ण, योग्य वेळ आणि योग्य तंत्रज्ञान याची सांगड घातली तर पेशंटला वेदनामुक्त, सक्रिय आणि गुणवत्तापूर्ण जीवन परत जगता येते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला सूचना मिळतील.